जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये हजामती शब्द वापरल्यावरून लक्ष्मण हाकेंची टीका। जयंत पाटलांच्या जातीयवादी मानसिकतेचा निषेध, हाकेंची फेसबुक पोस्ट। धाराशिवच्या उमरग्यामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पत्रानं वाद पेटला। ओबीसी महिला उमेदवार बदनाम करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। भाजपचे अभयराजे चालुक्य यांचा निंबाळकरांना इशारा। उमेदवार प्रचारामध्ये मतदारांना धमकावत असल्याचं निंबाळकरांनी लिहिलं होतं पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळेंची पक्षातून हकालपट्टी। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधात प्रचार केल्यामुळे कारवाई। ठाण्यामध्ये कुख्यात गुंड मयूर शिंदे याच्यासह राष्ट्रवादीचे संदीप जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार। संदीप जाधव राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस, तर गुंड मयूर शिंदे भांडू परिसरामध्ये गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय। परभणीमध्ये महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर। निवडणुकीच्या तोंडावर शहरात जोरदार बॅनरबाजी। शिवसेनेकडून हीच ती वेळ महापालिकेवर भगवा फडकवण्याची, तर भाजपकडून विकसित परभणीचं कॅम्पेन। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराला रंगत। उमेदवारांकडून डिजिटल बॅनर फ्लेक्ससह हवेत तरंगणाऱ्या मोठ्या फुग्यावर आणि डिजिटल LED स्क्रीनवरून ठिकठिकाणी प्रचार। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील कलावंत प्रचारात। कलावंत शाहिरांमुळे नागरिकांची करमणूक आणि निवडणुकीचा प्रचारही, तर कलावंतांनाही मिळतोय रोजगार। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। उद्या 11 वाजता आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या वडिलांची सांत्वनपर भेट घेणार। महाराष्ट्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम कडक। शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी। गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशांदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा। मुंबईसह विविध भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था। अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याचा दावा। मुंबईतील दादर पश्चिमेला असलेल्या अनधिकृत मच्छी मार्केटला स्थानिकांचा कडाडून विरोध। सेनापती बापट मार्ग धरला होता रोखून। 3-4 वर्षांपूर्वी मच्छी मार्केट बंद झालं असताना देखील घाऊक मच्छीमारांचा रस्त्यावरच व्यवसाय। पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईमध्ये 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। मुंबईत आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर असून मेट्रोतून दररोज 9,50,000 नागरिकांचा प्रवास। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल। माजिवडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भोयारी मार्गावर 4 महिने वाहतूक बदल। 15 डिसेंबरपासून 9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीत बदल। पुणे महापालिकेचा गलथान कारभार उघड। मेट्रोसाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भाग 66 ठिकाणी तोडावा लागणार असूनही पुलावर 1,80,00,000,000ची विद्युत रोषणाई करण्याचा घाट। महापालिकेच्या स्थायी समितीकडून खर्चाला मंजुरी। पुणे शहरामध्ये आणखी 5 नवीन पोलीस ठाणे आणि नवीन 2 परिमंडळांची निर्मिती होणार। गृह विभागाकडून अखेर मंजुरी। पुण्यामध्ये आता 44 पोलीस ठाणे होणार। नवीन पोलीस ठाण्यांसाठी 830 पदांना देखील मंजुरी। चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांचा दणका। वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत। काही वेळानं लेट लतीफांना कडक शब्दामध्ये समज देऊन आणि नोंदी घेऊन कामावर केलं रुजू। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची आदिवासी महिलेला नोटीस। महिलेच्या झोपडीला चक्क 2,33,000चा कर लावला। कर भरला नाही तर झोपडी जप्त करण्याची नोटीस। नोटीस पाहून सुमित्रा उर्फ पारू कातकरी यांना धक्का। राज्यभरात तलाठी संघटनेचं आजपासून काम बंद आंदोलन। शासनाकडून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर दिले जात नसल्यामुळे केलं काम बंद। परभणीतील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा काम बंद आंदोलनात सहभाग। बीड तालुक्यातील 25 गावखेड्यातील तलाठ्यांचा कारभार बीड शहरातून सुरू असल्याचं समोर। गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जाच्या इमारती, मात्र तरीही बहुतांश तलाठ्यांनी बीड शहरामध्ये थाटली स्वतःची वेगळी कार्यालय। जतमधील संख तालुका निर्मितीसाठी आज संख गाव बंद। संख तालुक्याची निर्मिती करा, तसंच संख अप्पर तहसील कार्यालयाचे होऊ घातलेले विभाजन तात्काळ स्थगित करा अशा मागण्या। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने 101 गीर गायींचं वाटप। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। शेतकऱ्यांना गायींचं वाटप। मूळ मार्गाने शक्तीपीठ करण्याच्या मागणीसाठी आता सांगोल्यातील शेतकरी आक्रमक। महामार्ग सांगोल्यातूनच जावा यासाठी आता 21 गावचे ग्रामस्थ सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार। न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशारा।
सातारा जिल्ह्यामध्ये अनधिकृत गुटखा बंद करा. आता हात जोडतोय, उद्या हात सोडायला लावू नका. उदयनराजेंचे निकटवर्तीय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांचा गुटखा विक्रेत्यांना इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीला कारचा धक्का लागल्यामुळे वाद. महिलेच्या कारवर 3 तरुणांची दगडफेक. कारच्या काचा फुटून त्याचा तुकडा लागल्यामुळे महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत. 6 डिसेंबरला घडली होती घटना. सकल हिंदू समाज आणि सर्व पक्षीयांचा आज भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये बंद आणि मोर्चाची हाक. गेल्या आठवड्यामध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर परप्रांतीय अल्पवयीन मुलानं केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व एकवटले. जळगावमध्ये तरुणाचा धारदार शस्त्रांना डोक्यात वार करून निर्घृण खून. सागर सोनवणे नावाच्या तरुणाची हत्या. संशयित पोलिसांच्या ताब्यात. इतरांचा शोध सुरू. जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश. शिवी दिल्याच्या कारणावरून बारामतीमध्ये मित्राकडूनच मित्राची हत्या. माऊली लोंढे असं मृताचं नाव. हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या. धाराशिवच्या उमरग्यामध्ये सराफा दुकान चोरट्यांनी फोडलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. 4 किलो चांदीचे दागिने चोरीला. गोंदियाच्या तेरोडा शहरामध्ये घरातच सुरू होती गोमांसाची विक्री. पोलिसांनी धाड टाकत जप्त केल्या 200 किलो गोमांस. 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मुडाणा या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेमध्ये घरगुती साहित्य जळून खाक. पुण्यामध्ये ई स्क्वेअरजवळ मध्यरात्री बस मेट्रो खांबाला धडकली. त्याच दरम्यान मागून आलेल्या ट्रकचीही बसला धडक. रात्रीपासून बस आणि ट्रक हटवण्याचं काम सुरू. पुण्यातील ई स्क्वेअर जवळच्या अपघातानंतर बाणेर विद्यापीठ ते शिवाजीनगर या रस्त्यावर वाहतूक कोंडी. सकाळी कामावर निघालेले लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकले. कडाक्याच्या थंडीतही सफला एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची मांदी आली. थंडीने कुडकुडत भाविक पहाटेपासून दर्शन रांगेत. सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रातील सर्वात भव्य अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. होळकर चौकामध्ये 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाआधी आमदार गोपीचंद पडळकरांनी वाजवला धनगरी ढोल. पडळकरांकडून पुतळ्याच्या अनावरणाचा जल्लोष साजरा. नाशिकमध्ये आज आणि उद्या अखिल भारतीय संत समितीचं संमेलन. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संमेलनाचं आयोजन. वर्धा जिल्ह्यातील पडेगावमध्ये वसंतबाबा दत्तपंचमीनिमित्त धूळ दिंडीचं आयोजन. एकूण 226 भजन मंडळांचा दिंडी आणि रिंगण सोहळ्यात सहभाग. 15,000पेक्षा अधिक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद. वाघाची धावत्या दुचाकीसह 4 चाकी वाहनावर झडप. भंडाऱ्याच्या मांगली गावालगतची घटना. दुचाकी चालक थोडक्यात बचावला तर 4 चाकी वाहनाचं नुकसान.